नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेच्या आजच्या भागामध्ये. मैत्रिणींनो, ठरलं तर मगचा एपिसोड पाहताना खरंच माझी नजर स्क्रीनवरून हल्लीच नाही. इतका जबरदस्त आणि धक्कादायक भाग होता. मी तुम्हाला सांगते, आज जे काही घडलं ना, त्यावर गोष्ट पूर्णपणे वेगळ्या लेवलला जाणार आहे. सुरुवातीला सायलीने जी चाल खेळली ना, ती पाहून मी थक्कच झाले. ती अगदी शांतपणे प्रियाच्या जवळ जाते आणि पदर लावण्याच्या निमित्ताने तिच्या खांद्यावरचा भाजलेला डाग अर्जुनला दाखवते. त्या क्षणी मला स्पष्ट जाणवलं, बस आता सगळं उघड होणार. आणि खरंच अर्जुनला ही खात्री पटते की प्रिया म्हणजेच बबली लोखंडेच आहे. हा सीन इतका सस्पेन्सफुल होता की मी अक्षरशः खिळून पाहत होते. इकडे घरात गुढीपाडव्याची तयारी सुरू असते. बाहेरून सणाचा आनंद, पण आतून सगळ्यांच्या मनात ताण. प्रिया आणि अश्विन पूजा करणार असताना पण कल्पनाताई सायली आणि अर्जुनला पूजा करायला सांगतात. तो क्षण खूपच खास वाटला मला. सायली आणि अर्जुन जेव्हा देवाकडे प्रार्थना करत होते सत्य बाहेर यावं, हे ऐकताना अंगावर शहारे आले. त्या सीनमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी होती. इकडे अस्मिता देवाजवळ बसून तिचं आणि सचिनचं नातं पुन्हा जुळावं म्हणून प्रार्थना करत होती. मला तिची खूप कीव आली, कारण ती अजूनही प्रयत्न करते, पण सचिन मात्र पूर्णपणे दूर गेलेला दिसतो. मला वाटतं हा ट्रॅक पुढे खूप मोठा वळण घेणार आहे. इकडे मैना अजूनही प्रियावर अंधविश्वास ठेवून सायलीवर आरोप करत असते. खरंच सांगते, हा सीन पाहताना मला थोडा रागच आला, पण सदा मात्र शांतपणे सगळं पाहतो आणि सायलीवर विश्वास ठेवतो, हे बघून थोडं बरं वाटलं. इकडे आला मग आजचा सर्वात मोठा धक्का. सायली प्रियाच्या रूम मध्ये जाते आणि अर्जुनला व्हिडिओ कॉल करते. प्रिया आरामात झोपलेली असते. आई वडिलांची काहीच काळजी नाही. जेव्हा अर्जुन तिला मेसेज करतो की तुझ्या बाबांची तब्येत बिघडली आहे, पैसे पाठव, आणि पुढे जे ऐकलं ना, ते ऐकून मी पूर्णपणे शॉक झाले. मरू दे त्याला, माझ्यासाठी ते ओझं आहेत, हे शब्द ऐकून अंगावर काटा आला. त्या क्षणी मला वाटलं, ही मुलगी इतकी निर्दयी कशी असू शकते. इकडे हे सगळं ऐकून मैना पूर्णपणे कोसळते. आजपासून ती माझ्यासाठी मेली आहे, हे तिचं वाक्य ऐकताना माझेही डोळे पाणावले. एका आईचा विश्वास असा तुटताना पाहणं खूपच वेदनादायक आहे. इकडे इतक्या सगळ्या भावनिक प्रसंगानंतर सायली आणि अर्जुनचा हलका फुलका सीन दाखवतात. सायली कॉफी आणि कुकीज घेऊन येते आणि दोघं छोटंसं सेलिब्रेशन करतात. मारामारी चहा कॉफी हा त्याचा मजेशीर प्रयोग पाहून मला खरंच हसू आलं. खूप क्यूट सीन होता हा. इकडे दुसरीकडे प्रिया अजूनही तिचं नाटक चालूच ठेवते. अश्विनसाठी डब्बा बनवते, गोड गोड बोलते, पण आतून वेगळंच प्लॅनिंग चालू आहे हे स्पष्ट दिसतं. ती तिच्या माणसाला पैसे पाठवते, पण तिथे कोणीच नसतं. आणि तेव्हा तिचा गोंधळलेला चेहरा पाहून मला वाटलं, आता तिचा मेन गेम हळूहळू संपत चालला आहे. इकडे सायली आणि अर्जुन आता पुढचं मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतात. डीएनए टेस्ट हे ऐकून मला तर खूपच एक्साइटमेंट आली. आता ते थेट पुरावा मिळवणार आहेत, पण सॅम्पल कसं मिळवणार, केस की नख? सायली काहीतरी भन्नाट प्लॅन करणार आहे नक्की. इकडे अस्मिताच्या आयुष्यात नवीन प्रॉब्लेम सुरू होते. तिच्या बँक अकाउंट मध्ये गडबड आहे, पैसे मिळत नाहीत. मला वाटतं इथे काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे आणि पुढे हा ट्रॅकही खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आजचा भाग पाहून मी एकच म्हणेन, पूर्ण पैसा वसूल, सस्पेन्स, भावना, धक्के आणि थोडंसं क्यूट पण सगळंच होतं. सायली आणि अर्जुन आता सत्याच्या खूप जवळ आले आहेत, पण प्रिया अजूनही इतक्या सहज हार मानणार नाही, हेही तितकंच खरं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागामध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.